बघूया आता व्हिडिओ केवढी मोठी होईल तर मला माहित नाही, तर चला भेटूया आपल्या राईडच्या सफरमध्ये. ठीक आहे, आता आतमध्ये जातोय, भजन चालू आहे. बघा असे दिवस चाललेत आमचे, इकडून तिकडून चालले. राईड चालूच राहील आमची आणि मस्ती पण चालूच राहील. सो नवीन नवीन काहीतरी बघायला भेटत तुम्हाला. वडापाव खाऊया, या वडापाव खायला. बघा भाऊ 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 धडपडतोय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर नाही तर आपलं पूर्ण भारतभर म्हणजे गणेश चतुर्थी चालू आहे. आणि स्पेशली आज मी ठाण्याचे गणपती फिरायला जाणार आहे. आणि ठाण्यात पण आपला असा मानाचा सण असतो गणपतीचा. सो आता ठाण्याचे गणपती फिरायचे आपल्याला भरपूर आहे, नाईट मारायचे. आणि बघूया किती किती आपण गणपती कव्हर करतोय हे आपल्या व्हिडिओद्वारे दिसेलच. तर मी प्रताप टॉकीजची इथं उभा आहे आणि माझ्याबरोबर भरपूर अशी मंडळी आहे, ती आपल्याला राईडला सपोर्ट करणार आहे. सो त्यांची ओळख घालून येतो. हा आपला राहुल शिंदे, दोस्ती पॅटर्नचा मालक. आणि त्यातला हर्षद मोरे ब्लॉग्स. सो स्वतः 2 ब्लॉगर आहेत आपल्याबरोबर. आणि त्याच्याबरोबर हा राहुलचा ब्लॉगर, हा राहुलचा ब्लॉगर लोक का उभरता सितारा म्हणजे छोटा भाई. यतीन नाव आहे, यतीन शिंदे. आणि जस्ट तुम्हाला एक 5ची ओळख घालून देतो. हा आमचा मेंबर म्हणजे रायडर ग्रुप का आता स्पीड ब्रेक होऊन पडता वाचलो भावा मी. बघा एकदम लेटेस्ट न्यूज आहे भावांनो, बघू शकता तुम्ही, एकदम ब्रेकिंग न्यूज आहे. स्पीड ब्रेकर आहे आता. आणि आता आपल्याबरोबर हे सगळे असे 2 ब्लॉगर आहेत आणि खूप अशी मजा येणार आहे. आता आपण इथनं कुठं कुठं फिरायचं ते बघूया आता पहिल्यांदा. आणि बघूया आता व्हिडिओ केवढी मोठी होईल तर मला माहीत नाही, तर चला भेटूया आपल्या राईडच्या सफरमध्ये. तर मित्रांनो हे बघा, ही आपल्या हर्षदची गाडी आणि त्या साईडला साहिलची गाडी आहे. आणि आता मी कुठल्या गाडीवर बसू? अच्छा, सो साहिलच्या गाडीवरती असा बसायचं आपण. 3 जण बसून जाणार आहे आणि राहुल आपली गाडी चालवणार आहे. 3 जण आणि हे 2 जण असणार आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो आहे जो शिवाजीनगरचा राजा आहे तिथे. आणि हे पाठ साईडला तुम्ही लाईटिंग बघू शकता, मस्तपैकी अशी लाईटिंग केली. पाठ साईडला मोठा मंडप बांधला आहे आणि गणपतीचं डेकोरेशन आतमध्ये केलं आहे. आपण आता आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय डेकोरेशन केलं आहे ते. सो दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथून लोकमान्य नगरला यायचं आहे. तिथला लोकमान्य नगरचा जो राजा आहे त्याचं गणपतीचं दर्शन करायचं आहे. आणि तोपर्यंत आता तुम्ही जो आपला सिनेमॅटिक व्ह्यू आहे तो तुम्ही एन्जॉय करा. मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय काय कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे ते.
मित्रांनो आलाय आता लोकमान्य नगरच्या राजाच्या मंडपाच्या इथे आणि हे मस्तपैकी पाठी इथं पण सजावट केली आणि हर्षदनी म्हणजे आपला जो ब्लॉगर आहे त्यांनी एकदम खतरनाक रोडने आणलं म्हणजे गल्ली गोळ्यातला कुठना फिरवत आणलं आणि आता इथं आलोय आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि जस्ट पाठच्या साईडलाच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही आतमध्ये जातो इथं मस्त लाइटिंग केले प्रत्येक गणपतीच्या डेकोरेशनसाठी अशी लाइटिंग केली आणि इथं बॅनर वगैरे लावलेत पाठच्या साईडला पूर्ण ग्राउंड रिकाम आहे पार्किंग वगैरे लावू शकता तुम्ही इथं आलात तर आणि आता आतमध्ये जातोय भजन चालू आहे तर मित्रांनो आता आम्ही इथना ज्ञानेश्वर नगरच्या एरियात आलोय आणि ही अशी गल्ली आहे हा आमचा पुढे जो मित्र चाललाय हर्षद तो आम्हाला या गल्ली गोळ्यात नाही येतोय हे बघा हे असे दिवस चाललेत आमचे इकडून तिकडून चाललोय आणि राहुल गाडी चालवतोय कसा तरी आम्हाला घेऊन आणि तो मित्र पुढं पोहोचलाय तो बघा त्याकडे बाईक आहे थांबतोय पण पुढे असा काही विषय नाही आता मित्रांनो आपण आलोय काजूवाडीच्या राजाच्या इथं आणि काजूवाडीचा राजा म्हणजे आपला ठाण्यामधून म्हणजे तुम्ही नितीन कंपनीच्या इथं आलात तर नितीन कंपनीपासून जस्ट 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि गणपतीच्या ह्या सीझनमध्ये तुम्हाला हा काजूवाडीचा राजा बघायला भेटेल ते इथं मागच्या साईडला असा मोठा डेकोरेशन केला आहे ते बघा काजूवाडीच्या राजावरती नाव पण लिहिलं आहे आणि आपण आता आतमध्ये जाऊया दर्शन वगैरे करूया आणि हा मित्र बिचारा दमलाय तो एक साईडला जाऊन बसलाय तिकडे त्याच्या मागच्या साईडला तुम्ही बघू शकता हे ठाण्याच्या राजाचं मस्तपैकी असं डेकोरेशन केलं आहे आणि आता आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतो आता ह्याच्या पुढे पण आपल्याला गणपती फिरायचे तर थोडीफार माहिती आपल्याला हर्षद देईल कुठले कुठले गणपती फिरायचे ते आता आपण आहे ठाण्याच्या राजाला जो की ठाण्यामध्ये खूप प्रसिद्ध गणपती आहे आणि ह्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत कोपरीच्या राजाला जो की कोपरीमध्ये कोपरी गावाच्या त्या साईडला कोलीवाडीच्या त्या साईडला आणि कोपरीचा राजा झाला की आपण ठाण्याच्या महाराजाला जाणार ज्याची लेवल खूपच वेगळी आहे सो अजून मजा येणार आहे व्हिडिओ बघत राहा आणि मजा करत राहा
मित्रांनो आता जस्ट दर्शन करून बाहेर आलो. ठाण्याच्या राजाची आहे आणि इथेच बाजूला आहे ना वडापावची सोय केली आहे. हे बघा वडापाव खातोय. हा इथं हर्षद, हा राहुल, साईडला तर यतीन बसलाय आणि भावाने वडापाव नाही घेतला. वडापाव आता ऍसिडिटी होते. भाऊ बघू शकता भावाची एकदम फिटनेस चालू आहे. तो आम्ही वडापाव खातो आणि पुढचे गणपती फिरायला जातो. कसं वाटतं तुला वडापाव खाऊन? इथं काय एक्सपिरियन्स आहे? जबरदस्त आहे आणि रात्रीचा वडापाव खायची मजा अजून येतली असते. मजा करतो. अशी नाईट राईड चालूच राहील आमची आणि मस्ती पण चालूच राहील. सो नवीन नवीन काहीतरी बघायला भेटेल यात तुम्हाला. वडापाव खाऊया, या वडापाव खायला या. उतर रे. काय आलं हा भाऊ? पाऊस येते पाऊस. बाई काय तर बोल. पाऊस पडतोय भावा. इथं छत्रीला आणले काय भावा. अरे आमचे मेंबर्स काय असे मेंबर गाडी सर गाडी चालवते. काय बोल गाडी चालवतात बघा कशी. पिझ्झा लागले माझे आता. मोबाईलला कव्हर पण आहे. माझ्या मोबाईलला कव्हर पण आहे भावा. छत्री पण नाही. थांबायला घे आता सध्या की पाऊस आहे पण आपला वॉटरप्रूफ आहे का भावा तुझा मोबाईल? वॉटरप्रूफ आहे. पावसात स्लो चालू आहे. फास्ट कमेंट करून सांगा मित्रांनो. पाऊस आलाय आणि आम्ही थांबलो इथं गोखले रोडच्या इथे. जस्ट इथं थांबलोय. सगळे भिजलो अक्षरशः. नाही भिजलो जास्त भिजलो नाही पण थोडा रिमझिम पाऊस आहे त्यामुळे थांबलो. आणि आता अजून आपल्याला कोपरीचा राजा करायचा आहे. भाऊ तिकडे गाणं म्हणतोय मस्त की बोल बोल. काय माहिती तू काय नाही भावा नाही भावा गाणं कंटिन्यू. पाऊस पडू दे नाही तर आपण भिजू दे. गाणं कंटिन्यू राहायला पाहिजे. ए कॉपीराईट लागेल रे. बघू शकता पूर्ण सामसूम रस्ता आहे आणि या रस्त्यावर असे आम्ही असे बसलोय. रस्त्याच्या मध्ये मैफिल. 2 गणपती राहिलेत. कोपरीचा राजा आणि आपला ठाण्याचा महाराजा. सो ते बघूया आणि भावाची इच्छा असेल तर आपण अजून फिरूया. भावा इच्छा आहे तुझी काय? इच्छेचं काय नाही पण उद्या सकाळी आम्हाला परत कामासाठी पण जायचं. हो हे खरं आहे कारण की काम धंदे बघून आपल्याला ब्लॉगिंग पण करायची असते. हो बरोबर हे खरं आहे भावांनो. कारण की तर मला पण उद्या दुपारी जायचं आहे. तर असा काही प्रश्न नाही. मी घरी जाऊन झोपीन आणि भावाला सकाळी जायचं. भावाला जरा कॉम्प्रोमाइज करून आपण जरा गणपती करूया आणि मग जेवढे गणपती पॉसिबल होते ते करून आपण मग घरी जाऊया असा विषय. पाऊस पण आलाय आणि आपला इथं असा टाइम वेस्ट होतोय बघा. पाठी पाऊस पडतोय. तुम्हाला दिसत नसेल आय गेस. हा पूर्ण रस्ता सामसूम आहे आणि आम्ही जस्ट आता ब्रिजच्या खाली थांबलोय. भाऊ इथं थांबलाय. काय मग नाईटचा कसं वाटतंय? म्हणजे काय मजा येते की नाही भावा? येते मजा तर येते. पण पाऊस आहे रे. पाऊस जरा कमी असताना आयुष्यात अजून भारी मजा येते. काय विषय नाही. कुठे रे फ्लाईट थांब. पुढे जाऊन थांब ना. तिकडं मित्रांनो आलं आता कोपरीत आणि या साईडला 12 बंगला जाण्यासाठी रोड आहे. आणि आता आम्ही या साईडला कोपरीला हा आनंदनगर या साईडला. तुम्ही जर राईट साईडला गेला तर आनंदनगर लागेल आणि या साईडला कोपरी गाव आहे पूर्ण. तर आम्ही कोपरी गावात जाते. जरा पाऊस थांबला आहे त्यामुळे आम्ही जरा निघालो त्या बीचच्या इथून. नाही यायचं आहे. आता आपला ठाण्याचा राजा झाला आणि तिथं त्यानंतर आपण बाहेर पडलो तसं तसा पाऊस सुरू झाला त्यामुळे थोडा थांबलो आणि आता कोपरीच्या महाराजाची इथं आलो आहे. तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर आता आपल्याला पुढचा एक आपला परत ठाण्याचा महाराजा करायचा आहे. तो मोठा सर्वात गणपती आहे ठाण्यातला आणि तिथं जाऊन नंतर आपण बघूया पुढे काय काय फिरायचं ते. बघा भाऊ 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 धडपडतोय. भाऊ धडपडतोय. आरसा लावण्याची जरा प्रयत्न चालू आहे. आरसा लावण्याचा. ही साईडची गाडी आणि आरसा बघा वाकडा तिकडे आलाय. कॉपी करतो. हे बघा हे बघा हे बघा ऍपल हे बघा हे बघा हे OnePlus वाले बघा. OnePlus वाले
आमच्यामध्ये शूट करतात आणि स्वतःच व्हिडिओ येतात. भाऊ हे डेंजर लोक आहे, डेंजर आहे, डेंजर लोक आहे. मेरी शक्ति होगा गलत इस्तेमाल कर रहे लोक. भाऊ ब्लॉगर प्लस मॅकॅनिक पण आहे, म्हणजे मॅकॅनिकचं भावाला आता या अँगलनी बघूया. तिकडं राहुल बघा ब्लॉगिंग करतोय, तिकडनं एकदम झूम मारतोय 100x वरती झूम मारून तो पाण्याकडे झूम करतोय. हे बघा हे बघा हे बघा हे वनप्लसचा लोगो दिसतोय. वनप्लसचा तो बघा, वनप्लसचा लोगो दिसला का तुम्हाला? बांधील की बांधील की बांधील की चुम्मा 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 मारे. राहुल विल मार डेकून डेकून डेकून. राहुल चाप्या थांबायचा पटकन. चाय वाला नाही, ती चाय वाली आहे म्हणून असं लागतं. साडेतीन झाले तर रात्रीचे आणि आता आलं ठाण्याच्या महाराजाला. हे पाठ साईडला मस्त डेकोरेशन केलं आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. तुम्हाला एक समोरचा क्लिअर व्ह्यू देतो. आतमध्ये जाऊया आपण, दर्शन वगैरे घेऊया, बघूया कसं डेकोरेशन केलं आहे ते. सो मित्रांनो, आता मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये ठाण्याचा जो महाराज आहे तिथं आलो आणि हा आपला लास्टचा गणपती होता. म्हणजे भरपूर असे गणपती आहेत ठाण्यात. सो आम्ही जास्त फिरत बसलो नाही, कारण की हर्षदला पण सकाळी जायचं आहे आणि आता ऑलमोस्टली 4 वाजा आलेत सकाळचे म्हणजे. आणि ह्या बाकीच्यांना पण झोपाय, त्यामुळे आम्ही जास्त व्हिडिओ करत बसलो नाही. ते आपण पहिला कुठला फिरलो, आपण पहिला शिवाई नगरचा राजा गेलो, लोकमान्य नगरचा राजा केला, त्यानंतर आपण आपला ठाण्याचा राजा केला, कोपरीचा राजा केला आणि आता इथं आलो. तर आता ही व्हिडिओ इथे एंड करायची वेळ आली. ही व्हिडिओ कशी वाटली आहे तुम्ही आवर्जून सांगा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. सो ही अशीच व्हिडिओ नवीन येत राहतील तुम्हाला. आणि सांगायचं झालं की अजून मुंबईचे गणपती आपल्याला फिरायचे आहेत. सो हर्षदला सुट्टी असेल, मला तर तसं पण मी रात्रीच येतो आणि कसं माहिती आहे का, रात्री आल्यानंतर मला आता फ्री असतो पूर्ण मी. सो हर्षदला टाईम असेल तर आपण मुंबईचा राजा वगैरे भरपूर काय करू. इकडे राहुल पण आहे, सगळे कॉन्टेंट क्रिएटर लोक बसलेत. आमच्यात नवीन कॉन्टेंट क्रिएटर जॉईन झाला आहे, म्हणजे त्याचं नाव यतीन आहे, यतीन शिंदे. तो जस्ट राहुलचा भाऊ आहे. आणि तुझ्या चॅनलचं नाव सांग. ऐका ना आलं काय बोलला, वी आर ठाणेकर. सो हा भावाचा म्हणजे इंस्टावरती त्याचा पेज आहे,
VR ठाणेकर म्हणून. तो म्हणजे ठाण्यातले असे विविध स्पॉट असं तर तुम्हाला दर्शन घडू शकतो. आणि म्हणजे ते विविध स्पॉट आहेत ते तुम्हाला ते कवर करून दाखवतो. ही व्हिडिओ इथपर्यंत होती. ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. सो गाईज पुन्हा एकदा तुम्हाला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा.